आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फॉरेक्स मार्केटमधील करन्सीजमध्ये लॉटचा वापर करून ट्रेड कसे करावे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल वावसार आणि आज आपण शिकणार आहोत डे 6 ऑफ फॉरेक्स लर्निंग। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युरो USD या करन्सी पेअरमध्ये मिनी, मायक्रो आणि स्टँडर्ड लॉट पासून ट्रेड करणे शिकणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण MT5 या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊ आणि तिथे युरो USD ही करन्सी पेअर आपण इथे ॲड करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकतात, इकडे युरो USD करन्सी पेअर ॲड आहेत। मी या युरो USD या पेअरवर क्लिक करणार आणि त्यानंतर अशा प्रकारची विंडो माझ्यासमोर ओपन होईल। मी इकडे न्यू ट्रेड या ऑप्शनवर क्लिक करणार आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की माझ्यासमोर अशी एक विंडो ओपन झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकतात, तुमच्या स्क्रीनवर 0.01 हा लॉट साईज आहे। 0.01 या लॉट साईजला मायक्रो लॉट म्हणतात। आता मी तुम्हाला 0.01 मध्ये मायक्रो लॉटमध्ये ट्रेड घेऊन दाखवणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात, बाय डिफॉल्ट इकडे 0.01 आहे। आता मी इकडे बाय या बटनावर क्लिक करून मायक्रो लॉटमध्ये ट्रेड घेऊन दाखवेल। तुम्ही इकडे बघू शकतात की अशा प्रकारे आपला ट्रेड घेतला गेलेला आहे आणि तो आपल्या ट्रेड सेक्शनमध्ये दिसतोय। इकडे तुम्ही बघू शकतात युरो USD या करन्सी पेअरमध्ये आपला 0.01 म्हणजेच आपला मायक्रो लॉट आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे ट्रेडमध्ये फ्लक्च्युएशन तुम्हाला इथे दिसत आहे। इकडे तुम्ही वर बघू शकतात, माझ्याकडे $5000 बॅलन्स होता आणि त्याच्यातला माझा मार्जिन यूज झालेला आहे फक्त $2.21। म्हणजेच मला ह्या ट्रेडला $2.21 लागलेले आहे आणि माझं जे फ्री मार्जिन आहे म्हणजे माझ्याकडे जो अवेलेबल बॅलन्स असेल तो तुम्ही इथे बघू शकतात $4997 इकडे दिसतो आहे। त्यानंतर मी तुम्हाला 0.1 या लॉट साईजमध्ये ट्रेड करून दाखवणार। 0.1 म्हणजेच मिनी लॉट साईज असेल। मी इकडे युरो USD या करन्सी पेअरवर क्लिक करून इकडे न्यू ऑर्डरमध्ये जाणार आणि इकडे 0.1 मिनी सर्च करणार। तुम्ही इकडे बघू शकतात, मी 0.1 मिनी असं सर्च केलेलं आहे आणि आता मी इथे बाय या बटनावर क्लिक करणार। बाय या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात, माझा 0.1 मिनी ऑर्डर माझा इथे प्लेस झालेला आहे आणि याच्यावर आपल्याला प्लस मायनस सुद्धा दाखवत आहे। यानंतर मी तुम्हाला एक स्टँडर्ड लॉट प्लेस करून दाखवणार। स्टँडर्ड लॉट प्लेस करताना माझं ऑर्डर सेक्शनमध्ये 1 असेल। तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे एक सिलेक्ट केलेलं आहे, एक म्हणजे स्टँडर्ड लॉट्स। आता मी इकडे बाय या बटनावर क्लिक करणार आणि माझा स्टँडर्ड लॉट युरो USD या करन्सी पेअरमध्ये प्लेस करणार। अशा प्रकारे माझा एक स्टँडर्ड लॉट प्लेस झालेला आहे आणि याच्यावर जो प्रॉफिट लॉस होत आहे तो तुम्हाला इकडे स्क्रीनवर दिसत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं युरो USD या करन्सी पेअरमध्ये आपण मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि स्टँडर्ड लॉटवर कशा पद्धतीने ट्रेड करायचा। आता मला ह्या सर्व पोझिशन जर क्लोज करायचा असेल तर मी इथे पोझिशनवर क्लिक करेल आणि क्लोज ऑल पोझिशनवर क्लिक करेल। आता माझ्या सर्व पोझिशन इकडे क्लोज झालेल्या आहेत। तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा।